बुलढाणा येथील कृषी संशोधन केंद्र कारंजा चौक येथे आज दिनांक 15 जानेवारी आणि उद्या दिनांक 16 जानेवारी रोजी 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक अमरावती आणि बुलढाणा कृषी विद्यापीठ अकोला, कृषी संशोधन केंद्र बुलढाणा, आत्मा बुलढाणा, महिला बचत गटाचे स्टॉल ठेवण्यात आले आहे। या कार्यक्रमाला बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आले आहेत। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी लोकनाट्य सादर करण्यात आले। यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि हार अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला उमेश जाधव, कृषी अधिकारी बुलढाणा, मनोज कुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किसन मुळे, विभागीय कृषी संचालक अमरावती विभाग यांच्यासह अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता राहुल पाटील मुंडे, बुलढाणा। कोणत्याही शेतकऱ्याला माल फेकायची गरज नाही, कारण शेवटी शेतकऱ्याचा माल नाशवंत असतो। मी माझ्या ऑफिसच्या काही शेतकऱ्यांना माल विकताना बघतो। सकाळी ताजा असतं, संध्याकाळपर्यंत थोडं कोमसतं, पाणी मारून त्याला तो चांगला ठेवायचा प्रयत्न करतो, पण शेवटी संध्याकाळी जर नाही विकल्या गेलं तर त्याला फेकून तिकडे जावं लागतं। आणि लोक एवढे कलाकार आहेत, कोरोनामध्ये 50 रुपयाची क्वार्टर 500 गेली, कोणी भावनी केला तो शेतकऱ्याला का मेथी का सांबार का पालक का काय विकायला आणलं तर 100% तर हलकट सारखं मागणी करतात। त्याने कधी मला 10 रुपये दोनच सांगतात। म्हणजे टिंगल टवाई तरी या सगळ्या आमच्या लोकांची, या लोकांनी किती करावे हा देखील त्यामागचा विषय। पण या संदर्भात मी जे काही मला वाटलं की मी काय केलं पाहिजे